आपल्यासोबत आता धर्मगुरू आहेत दोन. अनिश चिस्ती आपल्यासोबत आहेत, इस्लामचे अभ्यासक आहेत, आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक आहेत, चांगले कवी आणि लेखक आहेत. अनिश चिस्ती, मला सांगा, एकूण धर्माला दहशतवादाशी जोडण्याचा एक मोठा प्रयत्न होतो आहे आणि त्याच्यामुळे एकूण इस्लामचं फार मोठं नुकसान होतं आहे, अशा प्रकारचं चित्र आहे. इस्लामची प्रतिमा मलिन होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक धर्मचिंतक म्हणून, धर्माचे अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडे? तुमचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे की या सगळ्या घटनांमुळे इस्लाम धर्माची नामुष्की होत आहे, मुस्लिम समाजाची नामुष्की होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही वारंवार कंडेम करत आलो आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी पेशावरमध्ये हल्ले केले किंवा कुठेही बॉम्बस्फोट केले, काय केलं, त्यांनी फक्त इस्लामचा बुरखा नेसलेला आहे. आणि बुरखा नेसल्यामुळे लोकांना असं वाटतं की हे धार्मिक लोक आहेत आणि इस्लाम धर्माशी त्यांचा संबंध आहे. तसा अजिबात नाही आहे. इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं आहे, यांचं एक फार मोठं म्हणजे असं वचन आहे त्यांचा, की हे जे मुलं आहेत, ये जो बच्चे हैं, ये जन्नत के फूल हैं, ते स्वर्गातील फुलं आहेत. आणि कुराणात असं स्पष्ट म्हणलं गेलं आहे, रामपुण्यानी त्याचा उल्लेख केला, की कुणी एका व्यक्तीने जरा एका व्यक्तीची निष्कारण हत्या केली तर जणू त्यांनी काही सर्व मानवजातीची हत्या केली, आणि कोणा एकाला त्यांनी जीवनदान केलं जणू त्यांनी काही सर्व मानवजातीला जीवनदान केलं. तर अशा गोष्टी नजरेसमोर असताना देखील हे लोक फक्त धर्माचा बुरखा घालून हे सगळे कार्य करत आहेत. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की पाकिस्तानी तालिबानी जे काही केलं, त्या हिच्यावर हल्ले केलेत, तर अफगाणिस्तानी तालिबाननी त्यांचं कंडेम केलेलं आहे. त्यांनी त्याला मान्यता दिली नाही आहे आणि त्याला कंडेम केलेलं आहे. आणि लहान मुलांची हत्या करणे हे कुठल्याही धर्मात असं म्हणजे चांगलं मानलं जाणार नाही आहे. कुठल्याही धर्मात माणसाची हत्या करणे, किसी भी मजहब में किसी भी इंसान की हत्या करना, ये अच्छा समझा नहीं गया है. इस्लाम तो इसको बहुत बुरी तरह से कंडेम करता है और पूरी ताकत के साथ हम इसको कंडेम करते हैं. और हमारी ख्वाहिश है कि इस वक्त हम बाकी की चर्चा में पडणे की बजाय हम ये देखें की आता बस झालं, ज्याला मराठीत म्हणतो आपण, आता बस झालं. आता सगळ्या म्हणजे राजकीय पक्षांनी, सर्व धर्माच्या लोकांनी, धर्मगुरूंनी एकत्रित येऊन या सगळ्या गोष्टींचं याचा बिमोड कसं होईल त्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये अगदी आणि चिस्ती, आता बाकी चर्चा करण्यापेक्षा आता याच्यानंतर पुढे काय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि चिस्ती, तुमचा मुद्दा पोहोचलेला. राम पुनियानी आपल्यासोबत आहेत. राम पुनियानी, मगाशी ज्या 2-3 गोष्टींचा उल्लेख आपण करत होतो, की एक तर भारत मुळातच मेल्टिंग पॉट आहे, भारत हा सर्वसमावेशकतेवर उभा आहे आणि भारतानं कधीच धर्मांधता मानली नाही मुख्य प्रवाह म्हणून, हे सगळं बरोबर आहे. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे MIMचा उदय ही सुद्धा तशी धोकादायक घटना आहे असं अनेक विचारवंतांना वाटतं. कारण एका मुस्लिम किंवा एका धर्मावर अधिष्ठित असा एखादा पक्ष यावा का, हा एक मुद्दा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची विधानं मंत्री करतायत, ज्या प्रकारची विधानं खासदार करतायत, किंवा जे काही चाललेलं आहे, म्हणजे मगाशी मी जो उल्लेख केला की नथुराम गोडसेचा असेल किंवा आणखी काही असेल, नंतर ते विधान मागं घेणं काही असेल, पण या प्रकारचं जे काही सुरू आहे याच्यातून ध्रुवीकरण वाढत चाललेलं आहे असं वाटतं का? आणि हे ध्रुवीकरण जर वाढत चाललं तर राजकारणाचं स्वरूप बदलत जाईल. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? कारण असं आहे की विकास बरोबर आहे, पण विकासाच्या नावाखाली जर समजा या प्रकारच्या गोष्टी पुढे आल्या तर खूपच अडचण होणार आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? देखिए, इसमें जो विकास है वो तो एक मास्क या बुरखे के रूप में उसका इस्तेमाल किया जा रहा है, और उसके पीछे योगी आदित्यनाथ और साक्षी महाराज और साध्वी जी वो अपने उसी प्रकार के बयान दे रहे हैं जिससे समाज में विभाजन हो. मुझे आज भी लगता है कि मैं इन बातों को छोड़कर, क्योंकि बहुत सारे मुद्दे उठाए जो सही नहीं कहे गए, क्योंकि आज़ादी के आंदोलन के पहले भी हिंदू सांप्रदायिकता भी थी, हिंदू एक अलग राष्ट्र है, ये बात पहले सावरकर जी ने कही थी. खैर, उसको मैं छोड़ देता हूँ. मैं इस बात पे आना चाहता हूँ कि आज हम आगे कहाँ जाएं, क्योंकि आज जहाँ एक प्रकार से नाथुराम गोडसे के बारे में बहुत आदर से कुछ लोग कर रहे हैं, उसका पुतला उभारने की बात कर रहे हैं, वो इसलिए कर रहे हैं क्योंकि एक ऐसी सरकार सत्ता में आई है जो छुपे रूप से हिंदू राष्ट्र की वकालत करती है. और हिंदू राष्ट्र से मेरा मतलब है एक ऐसी प्रकार का राष्ट्रवाद जो भारतीय राष्ट्रवाद, इंडियन नेशनलिज्म के अपोज्ड है, उसके विरोध में खड़ा है. आगे मुझे लगता है कि हमें आज जिस बात की ज़रूरत है, मैं 3 चीज़ों को उसमें कहना चाहूँगा. सबसे महत्वपूर्ण बात तो यह है कि हर एक धर्म के मानव मूल्यों का
पूरी तौर से आदर होना चाहिए, और जो मैंने साने गुरु जी की बात कही उसको एक हमारे जीवन में लाना चाहिए। दूसरी बात जो मैं कहना चाहूँगा वो ये कि आज़ादी के आंदोलन के दौरान जो हमारा आज़ादी का मुख्य प्रवाह था, महात्मा गांधी के नेतृत्व में चलने वाला, जिसने समाज के सभी तबकों को साथ लिया, और स्वतंत्रता, समानता, बंधुता, इस आधार पे जो हमारा आज़ादी का आंदोलन चला, वो मूल्यों को हमको लेकर अपनी राजनीति करना चाहिए। तीसरी और अंतिम बात जो मैं कहना चाहूँगा, इन्हीं मूल्यों को हमारे संविधान में जगह दी गई, और वो संविधान के जो मूल्य हैं वो हमारे लिए दिल से सर्वोपरि होना चाहिए। अभी एक दो गली मुंह से एक बात बोलते हैं और राजनीति दूसरी करते हैं। जो लोग नफ़रत के बयान दे रहे हैं उन लोगों को मंत्रिमंडल में रखा जा रहा है, उनका कईयों का प्रमोशन हो रहा है, तो वो तो उनको तो उत्तेजना मिलेगी। तो इस प्रकार की राजनीति से पूरे दूर जाके एक मानवता के आधार पे, भारतीयता के आधार पे हम सब लोगों को नफ़रत का माहौल ख़त्म करके एक ऐसा माहौल खड़ा करना चाहिए जो गांधी जी ने लाया और जिसके कारण हमको आज़ादी मिली। माधव भंडारी, दोन गोष्टी आहेत। एक तर राम पुनियाने असं म्हणतायत की हा विकासाचा मुखवटा आहे, प्रत्यक्षातला अजेंडा वेगळा आहे, हा एक मुद्दा। आणि मगाशी जे इम्तियाज म्हणाले त्याचंही उत्तर मला हवं आहे की या लोकसभेमध्ये भाजपचा एकही खासदार मुस्लिम नसणं हा केवळ योगायोग आहे का? आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी दिलं होतं, बहुधा आपण ते कानाड केलं असावं। जरी आम्ही लोकसभेत दिलं नसेल तर आम्ही राज्यसभेत दिलं। नजमा हेपतुल्ला, शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी यांना नुसतं खासदार नाही, आम्ही त्यांना मंत्रिपदं दिली। आणि राम पुनियानी जे सांगतायत त्यांचे बुरखे हे तर गेली 50-75 वर्ष बघितलेत। आम्ही विकासाची चर्चा जेव्हा करतो, मी साचर समितीच्या अहवालाचा उल्लेख केला। साचर समितीने ज्या राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाज, मुसलमान समाजाची स्थिती थोडीफार बरी आहे अशी जी क्रमवारी लावली, त्या पहिल्या 5 मधली 3 राज्य ही भाजपशासित राज्य होती, आणि काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं राज्य असलेली राज्य ही तळाला होती। पश्चिम बंगाल 31व्या क्रमांकावर होते। 31 वर्ष पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी राज्य केलं, ते पश्चिम बंगाल तळाच्या क्रमांकाला आहे। महाराष्ट्र 39व्या क्रमांकाला आहे की जिथे सलग 47-50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं। त्यामुळे विकासाचा बुरखा हा काँग्रेसने पांघरलेला आहे, या देशातल्या सर्व समाजांनी ओळखून घेतलेला आहे। अगदी दलितांनी समजून घेतलंय, अल्पसंख्याकांनी समजून घेतलंय आणि बाकीच्यांनी समजून घेतलंय। आणि म्हणून यावेळच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामधल्या 25 पैकी 22 अनुसूचित जातीच्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। यावेळेला समाजातल्या सर्व वर्गांनी, सर्व घटकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आमच्या जवळ आलेले आहेत। आणि मी आपल्याला ग्वाही देतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून की पुढच्या 5 वर्षानंतर आम्ही त्यांच्या विश्वासाला पूर्णपणे उतरलेलो हे त्यांना दिसेल। त्यांना विकासाच्या संधी आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने मिळवून दिलेल्या आहेत हे दिसेल। माधव भंडारी, मला एक सांगा, बरोबर, माधव भंडारी मला एक सांगा, विकासाचा बुरखा काय? माधव भंडारी मला एक सांगा, हिंदुत्वाचं राजकारण कालबाह्य झालेलं आहे असं तुम्ही मानता का? आम्ही हिंदुत्वाचं राजकारण करतच नाही। बरं, आम्ही हिंदुत्वाच्या विषयावरती मतं मागितली नाहीत, आम्ही लोकांसमोर विकासाच्या मुद्द्यांवरती मतं मागितली। लोकांनी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाचं राजकारण आपण करत नाही, ते कालबाह्य झालं असं माधव भंडारी म्हणतात। फादर फ्रान्सिस दिब्रिटो आता आपल्यासोबत आहेत। तुम्ही एक सगळे धर्मोपदेशक कवी आहात, कसं बघता सगळ्या घटनांकडे? आपल्याकडे वेळ कमी आहे। प्रथमतः पाकिस्तानमध्ये जे झालेलं आहे ते अतिशय दुःखद आहे आणि आपण सगळेजण त्यामुळे अतिशय व्यथित झालेलो आहोत। आणि माझ्यासाठी हा माणुसकीवरला पहिला हल्ला आहे, धर्म बाजूला ठेवूया। दुसरी गोष्ट अशी आहे की असं म्हणतात की क्रांती स्वतःच्याच पिल्लाला खात असते। हा जो दहशतवाद वाढत गेलेला आहे, त्या दहशतवादाने पाकिस्तानामध्ये आपल्याच लोकांचे बळी घेतले आहेत। दहशतवादाला कधी धर्म नसतो, दहशतवाद हाच एक स्वतंत्र धर्म असतो आणि तो स्वतः आत्मघातकी असतो, ते पाकिस्तानात दिसून आलेलं आहे। दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे, अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की पाकिस्तानपेक्षा भारताने अधिक प्रगती केली आहे। याला कारण हे आहे की भारताने हा सर्वधर्म समभाव ही पॉलिसी मांडलेली आहे, सर्व समावेशता मांडलेली आहे आणि त्यामुळे भारत जगामध्ये फार मोठी महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे। जर पुन्हा आपण धर्माकडे वळालो आणि धर्माचा अनुषंगाने जर राजकारण करू लागलो तर मला वाटतं आपण 2 पावलं मागे जाऊ आणि आपल्या सगळ्या भारतीयाची केलेली फसवणूक अगदी आपल्याकडे अतिशय वेळ कमी आहे। शेवटी मला जायचंय राम पुनियानींकडे। राम पुनियानी, आता भविष्यातले आपल्या पुढचे आव्हानं काय आहेत, एकूण राजकारणाची दिशा काय असली पाहिजे, अगदी थोडक्यात?
ये पहली बात तो ये है कि जो भी ये हिंदुत्व कहते हैं कि हिंदुत्व काल बाह्य हो गया है, मुझे लगता है कि ये केवल बोलने की बात है। जो भी लोग इस प्रकार की नफ़रत की बातें कह रहे हैं वो मंत्रिमंडल भी हैं, मंत्रिमंडल में भी हैं, और उनके बारे में कोई खास एक्शन नहीं लिया जा रहा। ये बहुत खतरनाक बात है। जो आपने ये स्वामी जी इनके बारे में, गोरखनाथ के बारे में, आदित्यनाथ के बारे में कहा, ये बयान कोई एक्सीडेंटल नहीं है। ये इन्हीं आदित्यनाथ जी को वहाँ यूपी का इंचार्ज बनाया गया, वो इसी प्रकार की भाषा करते हैं। तो ये दो गली बातें चल रही हैं। तो मुझे लगता है कि इस प्रकार के लोग जो किसी भी धर्म से हों, जो नफरत की बात फैलाते हैं, उनको राजनीति में अगर उनकी पार्टी डिमोट नहीं करती। एक सेकंड, माधव भंडारी, काही उत्तर आहे का? नाही, उत्तर माझं मगाशी एवढंच आहे, आपण माझ्या तोंडामध्ये अनावश्यक वाक्य घातलेलं आहे। मी असं सांगितलं की आम्ही हिंदुत्वाचं राजकारण केलेलं नाही, हिंदुत्वाचा विषय कालबाह्य झालाय असं मी कुठेही म्हटलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने राम पुनियानी दोगलेपणा आणि दुतोंडीपणा वगैरे या सगळ्या गोष्टी सांगतायत, तो दुतोंडेपणाचा सगळा हक्क, कॉपीराईट हा तर फक्त ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा आहे। त्यांच्या इतका ते म्हणतात की हिंदुत्वाचं राजकारण आम्ही केलं नाही, पण हिंदुत्वाचं राजकारण कालबाह्य झालेलं नाही, याचा अर्थ ते राजकारण परत येऊ शकतं का राम पुनियानी? मेरे ख्याल से तो हिंदुत्व का राजकारण चल रहा है, काले बाय कहाँ हो गया? वो तो इसको अपना केंद्र बिंदु मानते हैं। अगदी अतिशय महत्वाची, अतिशय आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, सगळ्या आपल्याकडे वेळ कमी आहे। खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे, कारण प्रेमच आहे संस्कृतीचा सारांश, इतिहासाचा निष्कर्ष आणि उद्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव। हे नाही सांगितलं आपण उद्याच्या पिढीला तर काय होऊ शकतं हे आपण अवतीभोवती बघत आहोत। एकमेकांविषयी असूया अथवा अविश्वास बाळगणं हे उत्तर नाही। असं जग हवंय आपल्याला जिथं सगळी माणसं असतील। त्यासाठी पाकिस्तानची नाही, भारताची गोष्ट सांगायला हवी, जिथं हिंदू असतात बहुसंख्य आणि तरीही सत्यमेव जयते असं आमिर खान म्हणू शकतो। मिल्खा सिंगवर सिनेमा निघतो तेव्हा ती प्रमुख भूमिका करतो फरहान अख्तर आणि दिग्दर्शक असतो राकेश मेहरा। हा आहे भारत। अनेक धर्म, कैक भाषा, तरी खरी भाषा एकच, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची, सर्वसमावेशकतेची। निदा फाजली म्हणतात त्याप्रमाणे, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसा दिया जाए। नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया। तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा।